गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर गुरुपौर्णिमा हिलाच व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर आहे ना, एक वेगळाच त्या दिवसाचा उत्साह, आनंद आणि वातावरण असं छान प्रसन्न असं असतं. आणि सुरुवात जी आहे ना, ती मी नेहमी हळदीच्या लेपणानेच करते. आणि लेपण केल्यानंतर म्हणजे जिथून आपल्या घरामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी येत असतात, ती जागा तुम्ही अशी सुशोभित ठेवलीत ना, तर बघा आपल्या घरामध्ये नेहमी ज्या प्रसन्न अशा पॉझिटिव्ह लहरी असतात ना, त्यांचाच आपल्या घरामध्ये समावेश होत असतो. गुरुवारी कधी कधी लेपण केलं तर मग मी ते शुक्रवारी तसंच ठेवते, कारण ते चांगलं असतं, खराब झालेलं नसतं. आणि त्यानंतर शनिवारी मग मी ते लेपण पुसून घेते. बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई, आम्ही संध्याकाळचं लेपण करू शकतो का? तर नक्कीच तुम्ही संध्याकाळचं लेपण करू शकता, पण संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत आपलं लेपण आणि आपल्या उंबरठ्याची पूजा ही झालेली असावी. आजची गुरुपौर्णिमाची पूजा मांडण्यासाठी ना मी खूप 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 उत्साही होती. आणि सुरुवात आता अभिषेकापासून करणार आहे. तर पहिले अभिषेकाची तयारी करून घेतली आणि जी पण पूजेसाठी आपल्याला जी पण भांडी लागणार आहेत तर ती सगळी पूर्ण पहिले स्वच्छ करून घेतली. आणि कारण मग एक एक भांडं, मग जसं आपल्याला काही ना काही आठवतं, मग तशा एक एक वस्तू घ्यायला आपल्याला सारखं उठावं लागतं. तर त्यासाठी मी पहिले सगळी पूर्वतयारी करून ठेवते, डोक्यामध्ये विचार करून ठेवते की मला कशा प्रकारे पूजा मांडायची आहे. हा जो अष्टलक्ष्मीचा दिवा आहे, तर याच्यामध्ये बघा जी वात आहे ती अशी मध्यभागी लावण्यासाठी अशा प्रकारचं स्टँड येतं. तर ते स्टँड तुम्ही नक्की घ्या, त्याने बघा आपला दिवा व्यवस्थित प्रज्वलित होतो. या समया, अष्टलक्ष्मी दिवा हे सर्व तुम्हाला ना बाप्पा मोरया स्टोअरमध्ये सुद्धा मिळेल. तर ज्यांच्याकडे म्हणजे ज्यांना घ्यायचं आहे, मी त्यांच्यासाठी हे सांगते. आणि ही जी पंचारती आहे ना, अगदी सुंदर आहे. ज्यांनी कोणी मागवली असेल, घेतली असेल, त्यांनी नक्की मला तुमचे रिव्ह्यूज सांगा की तुम्हाला या गोष्टी कशा वाटत आहेत. बघा, ज्याही गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते ना, तर त्या पहिले मी स्वतः सगळ्या वापरते. आणि त्यानंतर जेव्हा मला खरंच वाटतात की खरंच खूप छान वस्तू आहेत, रिजनेबल आहेत, तितक्या सुंदर आहेत, आणि देवपूजेसाठी आपल्याला वेगवेगळ्या वस्तू ह्या लागतच असतात, तर म्हणून माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की त्या तुमच्यापर्यंत पोचाव्या आणि तुमची पण पूजा तितकीच सुंदर आणि प्रसन्न व्हावी. तर सर्व सामान मी पहिले इथे आणून ठेवलं पूजेच्या इथे. आणि त्यानंतर पूजा करताना कधीही आपण खाली आसन घ्यायचं. तर हे ना मी दर्भ आसन, हे खूप दुर्मिळ आहे, पहिले वापरलं जायचं. म्हणजे पूर्वी जे पण ध्यानाला, योगाला किंवा पूजेसाठी वगैरे बसायचे, होम हवनामध्ये बसायचे, तर त्या अशा प्रकारचं दर्भाचं आसन वापरलं जायचं. तुम्ही शोधा गुगलवरती सुद्धा की दर्भ म्हणजे काय. एक प्रकारचं गवत असतं आणि त्यापासून हे आसन बनवलेलं असतं. तर ह्याचे खूप पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आता जवळपास 1 महिना झाला मी हे आसन म्हणजे वापरते.
आणि त्यावर बसूनच मी माझी सगळी सेवा करते, तर त्याचे खूप चांगले परिणाम मला बघायला मिळतात. तर चला आता मी पूजेला सुरुवात करते. तर गुरुपौर्णिमा ही गुरु शिष्याच्या नात्याचं आणि प्रेमाचं, आदर्शाचं प्रतीक मानलं जातं. गुरुवर प्रेमाचा, आदराचा, भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस, आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजेच शुभ पुण्यदायी असा हा योगच मानला जातो. सर्व विद्या, वेद, पुराण यांचं माहेरघर, मूळ स्तोत्र हे आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचं स्थान अनन्यसाधारण आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही संबोधलं जातं. अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचं, गुरुजनांचं, आध्यात्मिक गुरूंचं पूजन केलं जातं. त्यांच्याकडून गुरुमंत्र, दीक्षा, शिक्षण घेतलं जातं. गुरुबद्दल श्रद्धा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी गुरुची विधिवत आपण पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी बघा की मौजी बंधन केलं जायचं आणि मुलांना गुरुग्रही आश्रमात विद्या शिकण्यासाठी पाठवलं जायचं. गुरु मन लावून सर्व विद्या शिकवायचे. व्यक्ती नाशवंत आहे, पण विद्या ही अक्षय धन आहे, म्हणजे कधीही न संपणारी. आणि विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असं विचारायचे. एकदा काय झालं, एक गुरु म्हणाले, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल ना, तर मी जसं शिष्य तयार केले आहेत ना, तसेच तू अनेक शिष्य तयार कर. तुझे ज्ञान इतरांना वाट, हीच असेल माझी गुरुदक्षिणा. आणि असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापार होते, आहेत आणि होतील. त्यांचे स्मरण, त्यांची कृतज्ञता म्हणून हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरा केला जातो. तर पूजेची जी सुरुवात आहे ना, ती मी स्वामींच्या अभिषेकापासून करणार आहे. तर पहिले छान आपले दिवे प्रज्वलित करून घेतले, समया प्रज्वलित केल्या. या समया लावल्यानंतर आहे ना, अगदी वातावरण इतकं प्रसन्न होऊन जातं ना, की वेगळ्याच विश्वामध्ये गेल्यासारखं आपल्याला वाटतं. तुम्हाला माहिती आहे, पूर्वीचं म्हणजे स्वामींना गुरु करण्याच्या आधीचं माझं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य यामध्ये कमालीची तफावत मला जाणवते. की आपल्या आयुष्याला एक रस्ता मिळतो आणि आपल्या आयुष्याला म्हणजे एक वेगळीच कलाटणी मिळते. गुरु आपल्या प्रत्येक आपल्या म्हणजे प्रत्येक जी हालचाल आपली असते, तर त्या प्रत्येक हालचालीवर आपल्या गुरूंचं लक्ष असतं. आपल्या 10 पावलं ते पुढे असतात, आपल्यासोबत असतात. आणि म्हणजे आयुष्यामध्ये बघा चढ उतार ह्या गोष्टी होतच राहतात. तर प्रत्येक क्षणामध्ये म्हणजे कधीही आपल्याला जेव्हा उतार जरी येतो आयुष्यामध्ये, कधी काही दुःख येतात, कधी काही परिस्थिती येते, अशी खराब परिस्थिती येते, तर तेव्हा ना तुम्ही जर गुरु तुमच्यासोबत असेल ना, तुम्ही कधीच मानसिकरित्या तुमचं खच्चीकरण कधीच होत नाही. तुम्हाला त्यामधून नक्कीच मार्ग मिळत जातात. वेदव्यासांनीनं गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या 5व्या खंडाची सुरुवात केली. गुरूंचं ज्ञान आणि विचार हे आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा उद्देश आहे. गुरूंच्या पूजनाने आपली जी पण पापं आहेत ना, ती नष्ट होतात आणि आपल्याला शांती लाभते.
श्री गुरूंच्या छायेत बसल्याने आपल्या मन आणि बुद्धीचा विकास होतो. वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये ग्रंथित केलेलं ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणलं. गुरुचे मन संयमी आणि एकाग्र असते. कोणत्याही परिस्थितीत त्यावर परिणाम होत नाही. विद्यादान हे न संपणारं असं श्रेष्ठ दान आहे. गुरुचे शिष्य सवाई व्हावा अशीच गुरूंची आंतरिक इच्छा असते. असे अनेक आदर्श शिष्य आपल्या भारतीय परंपरेत सुद्धा झालेले आहेत. प्रभू श्री रामांचे गुरु वसिष्ठ, विश्वामित्र, श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी, कौरव आणि पांडवांचे एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ, गोरक्षनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ, एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी, विवेकानंदांचे गुरु श्री रामकृष्ण, शिवरायांचे गुरु संत तुकाराम, कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील. तर आत्मज्ञान हे सद्गुरूंचं स्वरूप आहे आणि गुरु म्हणजे अढळ श्रद्धा आहे. गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणे सद्गुणांचा पोषक व महेश्वराप्रमाणे दुर्गुणांचा संहारक आहे. मानवाच्या अज्ञानी आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो आणि ही संयमाची प्रेरणाच मानवाला गुरुपासून मिळते. तर जीवनात खरा मार्गदर्शक हा गुरुच असतो. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. तर स्वामींच्या इथे जे आसन घातलेलं आहे ते, त्यांच्या बाजूला जे लोट ठेवलेले आहेत ते, हे सगळं ना पैठणी वस्त्र. तुम्हाला आता कळलंच असेल की कोणी पाठवले. तर हे सगळे मी मागवले आहेत ममता जोशी ताईकडून. बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की ताई ती फोन उचलत नाही, रिप्लाय देत नाही. तुम्हाला सांगू, इतके प्रचंड फोन जातात तिला आणि ती एकटीच आहे सगळ्या गोष्टी हँडल करण्यासाठी. तर त्याच्यामुळे सगळंच एका वेळेला होत नाही तिच्याकडून सुद्धा. तर म्हणून थोडंसं धीराने घ्या. जेव्हा तुम्हाला काही अशा गोष्टी हव्या असतील, सण जेव्हा असे काही येत असतील तोंडावर, तर त्याच्या थोडंसं आधी तुम्ही तिला फोन करून तुमची जी पण ऑर्डर आहे ना सणांच्या हिशोबाने, तर ती आधीच तुम्ही तिच्याकडून मागवून घ्या. तर तिने मला जो मेसेज सांगितलेला आहे तो मी तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते. आणि आपण स्वामी सेवेकरी म्हटल्यानंतर आपल्यामध्ये तो संयम आणि ती शांतता असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्याला समजून घ्यायचं आहे. ती पण तिच्याकडून एक प्रकारची सेवाच करते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही ना तोपर्यंत कुठलीच गोष्ट आपल्यापर्यंत पोचत नाही. मी स्वतः माझ्या बाबतीतले अनुभव बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत की एखादं वस्त्र स्वामींना नसेलच घालायचं तर ते पर्यंत पोचणारच नाही. आणि एखादी गोष्ट खरंच त्यांना पाहिजेच असेल तर ती कुठल्याही परिस्थितीत तुमच्यापर्यंत नक्कीच पोचते. स्वामींच्या बाबतीतले माझे अनुभव सांगायचं झालं तर स्वामींची ही जी पितळी मूर्ती तुम्हाला दिसते ती ही खूप वर्ष झाले माझ्याकडे ही मूर्ती आहे मंदिरामध्ये. सासूबाईंनी दिली होती मला. पण त्या मूर्तीकडे म्हणजे स्वामींच्या स्वरूपात, म्हणजे स्वामी म्हणून मी त्यांना कधीच त्या स्वरूपात बघितलं नाही. आणि आता जेव्हापासून मी स्वामी सेवेला लागले, जवळपास 3 ते 4 वर्ष झाले, तर ह्या कालखंडामध्ये म्हणजे त्या चेहऱ्यावरती, त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ते इतके वेगवेगळे दिसतात ना. आणि म्हणतात ना की म्हणजे मी तरी त्यांना माझी आईच समजते की माझं प्रत्येक दुःख, माझं प्रत्येक सुख मी त्यांच्यासोबत नेहमी सांगत असते, नेहमी शेअर करत असते. आणि ते प्रत्येक गोष्टीला मला म्हणजे त्यातून काहीतरी चांगला मार्ग किंवा काही चुकीचं जरी झालं, माझा तर आता इतका विश्वास झाला ना त्यांच्यावरती की काही जरी चुकीचं झालं पण तरी त्यातून सुद्धा ते माझ्यासाठी काहीतरी नक्कीच चांगलं करतील. हा जो विश्वास आहे ना, हा आपल्या गुरूंवरती असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
तर आजची पौर्णिमा आहे, तर म्हणून मी अष्टलक्ष्मी कलश पूजनसुद्धा करून घेते. तर बऱ्याच ताई विचारत आहेत की ताई काय करायचं, अष्टलक्ष्मी कलश पूजन करायचं की धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची. बघा ताई, तुम्हाला स्वतःला जे पटतंय ना ते तुम्ही करा. मी काही मोठी संत महात्मा किंवा असं काही नाही आहे. मला जे आवडलं की अष्टलक्ष्मी कलश माझ्यापर्यंत आला, तर मला असं वाटलं की खरंच देवीची इच्छा असेल की माझ्याकडून ही सेवा घडावी. आणि अष्टलक्ष्मी कलशमध्ये 8 लक्ष्मी असतात आणि त्यामध्येच धनलक्ष्मीचा सुद्धा समावेश असतो. तर तुम्हाला अष्टलक्ष्मी कलश पूजन करायचे तर तुम्ही ते करू शकता, किंवा तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन सेवा करायची ती चांगली वाटते तर तुम्ही तेही करू शकता. बघा, सेवा कुठलीही केली तरी त्याचं फळ आपल्याला नेहमी चांगलंच मिळत असतं. तर म्हणून कुठलीही सेवा करताना अजिबात म्हणजे असा विचार करू नका की मी हे करू का ते करू. तुम्हाला तुमच्या मनाला जे चांगलं वाटतंय ना ते तुम्ही करा. तर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की गुरुपौर्णिमेला आपण गुरूंना काय भेट देऊ शकतो. एकतर आपण आपलं म्हणजे चांगलं आचरण, किंवा मी चांगलं वागेन, समाजात वावरताना मी अशा चांगल्या गोष्टी करेन, हे आपण गुरूंना सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की छान असं एखादं झाड लावू शकतो, त्या झाडाचं संगोपन करू शकतो. तर मी जे बेलाचं झाड आणलं होतं ना, तर त्याची अभिषेक आणि पूजा मी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी केली. आणि हे झाड जसं जसं मोठं होईल ना तसं तसं म्हणजे एक वेगळंच मनाला समाधान मिळेल की स्वामी माझ्यासोबत आहेत. आणि म्हणतात ना की आंतरिक जी एक खुशी आणि समाधान आहे ना ते त्यातून मिळत जाईल. अशी आजची आपली गुरुपौर्णिमाची पूजा खूप 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 छान, खूप सुंदर, खूप मस्त, अगदी म्हणजे मन समाधानी झालं, मन भरून पावलं अशी खूप छान पूजा झाली स्वामींची. त्यानंतर जो अष्टलक्ष्मी कलश आहे त्याची सुद्धा खूप छान पूजा झाली. तर आपले जे पहिले गुरु असतात ते आपले आईवडील असतात. त्यानंतर आपण म्हणजे आयुष्यामध्ये जसं जसं पुढे जात असतो ना तसे जसे भरपूर आपल्या आयुष्यामध्ये गुरु येत असतात, जे जे आपल्याला काही ना काही चांगलं सतत शिकवत असतात. तर ते आपले एक प्रकारे गुरुच असतात. तर आपल्या गुरूंना कृतज्ञता व्यक्त करण्याचा जो दिवस आहे तो म्हणजेच गुरुपौर्णिमा. तर आपण जो हा नारळ स्वामींना ठेवलाय तो ह्यासाठी ठेवतो दरवर्षी की स्वामी मागचं जे वर्ष गेलं त्या वर्षी तुम्ही माझा जो कारोबार आहे तो तुमच्या हातात मी तुम्हाला दिला होता आणि तुम्ही तो खूप छान प्रकारे सांभाळलात. तर आता हे जे पुढचं येणारं जे वर्ष आहे त्याचा सुद्धा संपूर्ण कारोबार मी तुमच्या हातात देत आहे. तर तुम्हीच
सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही हाताळा आणि तुम्ही सगळं जे आहे पुढचा जो कारोबार तो खूप छान सांभाळा. तर यासाठी हा नारळ ठेवला आहे. आणि हा जो नारळ आपण ठेवतो तर या नारळाचं छान काहीतरी गोड खायला बनवायचं. तुम्ही नारळाच्या वड्या बनवा किंवा काहीतरी खिरीमध्ये त्याचा वापर करा. तर हा फोडायचा नारळ आणि याचं काहीतरी छान बनवायचं आहे. तर अशी आपली आजची गुरुपौर्णिमाची जी पूजा आहे ती खूप छान झाली. बेलाचं झाडसुद्धा छान, बेलाच्या झाडाची पण पूजा झाली. आणि स्वामींचं म्हणजे स्वरूप किंवा स्वामी त्या झाडाच्या स्वरूपात नेहमी माझ्यासोबत असतील. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की गुरुपौर्णिमेला प्रत्येकाने एक एक कुठलंही पण एक झाड लावायचं आहे. तर तसंच हे झाड जे लावलं होतं याची पूजा नव्हती केली, तर म्हणून आज त्याची पूजा केली स्वामींच्या समोर. आणि ते छान वाढत राहील, त्याची छान आपण बोलतो ना संगोपन करायचे, छान उपासना करायची त्याची, आणि छान ते झाड वाढेल. तसं खूप छान मनाला समाधान वाटेल. तर अशी आजची गुरुपौर्णिमाची पूजा झाली. असा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि स्वामींना हीच प्रार्थना की स्वामी सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती, समृद्धी, आरोग्य, लक्ष्मी या सगळ्यांचा वास असू द्या. सर्वांना सुखी ठेवा, सर्वांना चांगली बुद्धी द्या आणि सर्वांचं कल्याण करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.